बघा भुईमुगाच्या शेंगा आम्ही हे टेरेसवर लावलं होतं. तर आज आहे भुईमुगाची हार्वेस्टिंग. तर साधारण 100 दिवसानंतर आज आपण भुईमुगाचं हार्वेस्टिंग करणार आहे. तर पहिल्यांदा आपण एक सॅम्पल पाहिलेले, तर ते चांगल्या प्रमाणामध्ये भुईमुगाच्या शेंगा आलेल्या आहेत. तर आपण करणार आहोत पूर्ण भुईमुगाची हार्वेस्टिंग. ओके, तर आपण एकदम सुरूपासून बघूयात की भुईमुग लावल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंतची पूर्ण जर्नी, 100 दिवसाची जर्नी आहे ही. ओके, तर बघा हे पूर्णपणे भुईमुग कशा पद्धतीने आलेला आहे. तर मोठे मोठे शेंगदाणे आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण भुईमुगाची हार्वेस्टिंग करतो. चला, वेलकम टू दिस यूट्यूब चॅनल. मराठीमध्ये आपण होम गार्डनिंग, होम टेरेसिंग बघणार आहोत. तर भुईमुग लावला होता साधारण डिसेंबरमध्ये. ओके, डिसेंबरमध्ये साधारण 15 तारखेच्या आसपास. तर हे रोप आहेत साधारण त्याच्यानंतर 15 दिवसानंतर या पद्धतीमध्ये आलेत. मध्ये तुम्ही बघू शकता केळीचं मी मध्ये फर्टिलायझर दिलेलं आहे. तर केळीचं फर्टिलायझर कसं करायचं त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. आणि 15 दिवसाला केळीचं आणि 15 दिवसाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर असं आपण देत होतो. त्याच्यानंतरचा रिझल्ट बघा, हा रिझल्ट साधारण जानेवारीमधला आहे. एक महिन्याच्या वरती साधारण 30 ते 40 दिवस झाले त्या पिरियडची जर्नी. आणि ही जर्नी आहे ह्या मागच्या महिन्यातला, म्हणजे साधारण फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे भुईमुगाचं वाढ झाली होती. साधारण भुईमुग त्याची उंची एवढीच आहे. ओके, आणि आज करणार आहोत आपण, हा आजचा दिवस. तर साधारण त्याला 7 ते 8 दिवस पाणी दिलं नव्हतं, त्यामुळे थोडा सुकला भुईमुग. तर हार्वेस्टिंग करायचं होतं त्याच्यामुळे आपण त्याला पाणी दिलेलं नाही आहे. ओके, आणि सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत आपण एक भुईमुग काढून की किती प्रकारे तो तयार झाला आहे किंवा नाही झालेला आहे. साधारण मी 20 रोपं लावली होती. ही 48 बाय 12 बाय 12ची बॅग आहे. 20 रोपं लावलेली. साधारण 20मध्ये मला वाटते साधारण 1-1.5 किलो भुईमुग तयार झाला. ओके, तर बघूया आपण पहिला भुईमुग काढून. पहिला हार्वेस्टिंग. आणि साधारण अशा प्रमाणामध्ये काही ठिकाणी म्हणजे, आणि भुईमुगाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने झाली आहे, कारण आतमध्ये पूर्ण पोकळ नाही आहे, पूर्ण भरीव आहे. म्हणजे जर आपण तो फोडून जर बघितला त्याच्यामध्ये शेंगदाणा, तर पूर्णपणे शेंगदाणा तयार झालेला आहे, कारण की त्याला प्रॉपर फर्टिलायझर खतही मिळालं होतं. ओके, तर हे टेस्टिंगसाठी एक काढला होता 100 दिवसानंतर. भुईमुग हा 90 ते 100 दिवसांमध्ये तयार होतोच. ओके, तर हे एक सॅम्पल आपण टेस्ट करतोय आणि सॅम्पल तयार आहे आणि आपण आता सगळे भुईमुग काढणार आहोत. अशा प्रकारे दुसरा, तिसरा, चौथा सगळेच काढतोय आपण. 20 झाडं लावली होती आणि एक साधारण 1.5 किलोच्या आसपास आपला भुईमुग तयार झाला आहे. ठीक आहे, हे 48 बाय 12 बाय 12च्या ग्रो बॅगमध्ये लावलं होतं आपण. हे माझं पहिलं पीक आहे ह्या ग्रो बॅगमध्ये, लॉंग टर्मवालं. तर मी दुसरं लसूण आणि हरभरा पण लावलेला आहे. तर त्याचंही हार्वेस्टिंग काही दिवसामध्ये होऊन जाईल. ओके, आणि दुसरं म्हणजे ह्याला दर 15 दिवसाला आपण फर्टिलायझर दिलं आहे. जसं की 15 दिवसाला केळीचं फर्टिलायझर असायचं आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये वर्मीपोस्ट असेल किंवा नीम पोस्ट असेल, सर ते या पद्धतीने आपण दिलेलं आहे. त्यामुळे ह्याची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये झाली. तर आता ह्या ग्रो बॅगमध्ये आपण एक साधारण 7 ते 8 दिवस ही जी माती आहे ही पूर्णपणे उन्हामध्ये अशीच ठेवणार आहोत, कारण की ही पूर्णपणे सुकली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपण परत सॉईल तयार करून ह्याच्यामध्ये आपण नवीन काहीतरी समरमधले काही प्लांट लावणार आहोत. तर समरमध्ये साधारण दोडका, घेवडा, कारलं, भेंडी हे तुम्ही, वांगी हे तुम्ही घेऊ शकता पीक समरमध्ये. तर आपण ह्याच्यामधलंच काहीतरी प्लॅन करून लावणार आहोत. ओके, तर कसं वाटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये की टेरेसवरती पण आपण होम गार्डनिंग करून चांगल्या पद्धतीमध्ये जर आपण लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीमध्ये आपण घरगुती भाज्या आपण वरती तयार करू शकतो, राईट. तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतच आहे आणि अजूनही काही तुम्हाला गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्यावर डिस्कस करूयात.
तर अशा प्रकारे आपण हार्वेस्टिंग कंप्लीट केलेलं आहे. तर आपल्या टेरेसवरती जर आपण फळं फुलं भाज्या जर काही लावलं आणि ते जर चांगल्या प्रकारे आले तर तो एक आनंद वेगळाच असतो. तर मोस्टली सिटीतले राहणारे लोक, खेडेगावातील लोक तर डेली ह्याच्यामध्ये त्यांना येतच. पण अशा प्रकारे जवळजवळ 20 रोपांची बघा हे चांगल्या प्रकारे भुईमूग आले. तर ह्याला आपण चांगल्या पद्धतीने आपण वॉश करून घेऊयात आणि बघूया आपण पुढे की हे फोडल्यानंतर कशा प्रकारे दिसतंय, काय दिसतंय. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मी असेच तुम्हाला नवीन नवीन प्रकारच्या भाज्या, फळे, फुले माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. सो थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग दिस. सी यू ऑन नेक्स्ट व्हिडिओ.